दुसरी गोष्ट म्हणजे मी तर काल इथं ह्या घटनास्थळी म्हणजे नव्हतो, पण माझ्या भावाने नरेश लाने भगत यांनी व्हिडिओ टाकला. ते व्हिडिओ बघितल्यानंतर मला असं दिसून आलं की हा त्या ब्रदरला जाब विचारत होता की बाबा हे काय चाललं आहे. तो असा विचारत होता की तू विचारणारा कोण. आता प्रांतीय येऊन आपल्या स्थानिक लोकांना असा जर विचारत असेल की तू मला विचारणारा कोण, ते हे कुठं ना कुठंतरी आपल्यावरती अन्याय होत आहे. हे सरासरी दिसत आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही शासनाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विचारतो की हे कधी थांबेल आणि कसं थांबेल. आता तुम्ही बघितलं असेल की जे आमदारचं अधिवेशन होतं तिथे हा मोठा विषय होता आणि याच्यावर असं झालेलं आहे की शासनाने डायरेक्ट निर्णय दिलेला आहे की ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात असं जर मंदिर अवैधरित्या दिसेल तर डायरेक्ट तोडलं जाईल. मग या मोडगाव ग्रामपंचायतने अजून का नाही केला, याच्यावर तुम्ही काय बोलाल? अजून तरी अशी घटना कुठं झालेली नाही होती. कारण हे जे धर्म स्वीकारतात आणि जे ख्रिश्चन समाजाचे जे माणसं आहेत जिथे ते प्रार्थना करतात त्यांना ह्या आमच्या ग्रामस्थांचा कुठेतरी म्हणजे विरोध नाही आणि आम्ही आतापर्यंत विरोध केलाही नाही. कारण संविधानाच्या नुसार प्रत्येक माणसाला स्वतंत्र आहे, तो आपल्यानुसार जगू शकतो. पण कालचा जो प्रकार ह्या लोकांनी केला आणि म्हणजे असं त्या व्हिडिओत दिसायला आलं की ते लोक एक मोठा त्यांचा हा होता समूह होता. तो समूह घेऊन इथं जवळच आमच्या तिथे एक नदी आहे, त्या नदीमध्ये त्या लोकांनी बाप्तिस्मा दिला आणि बाप्तिस्मा दिला तर ते लोक जी त्यांनी त्या बाप्तिस्मा देणारी जी ती लोकं होती ते लोक चांगली होती की आजारी होती, त्यांना कुठला आजार तर नव्हता का. अशा लोकांना नदीमध्ये जर बुडवत असतील आणि आमची पोरं पण ह्या नदीमध्ये खाली अंघोळ करत होती, तर जर आजारी माणूस जर तिथं त्या लोकांनी नदीमध्ये बुडवला आणि त्याचा जर पाण्याच्या प्रवाहामुळे जर त्याला कुठलाही आजार होत असेल त्या आजाराला जबाबदार कोण, हे आम्हाला विचारायचं आहे. ह्याला जबाबदार ते लोक आहेत का. आणि ही जे सार्वजनिक ठिकाणे आहेत ह्या ठिकाणी त्या लोकांनी असा प्रकार तरी करू नये. आणि आता तर आम्ही त्यांना खाली जाबच विचारला आहे. ह्याच्या पुढे जर असा काही प्रकार झाला तर त्या ब्रदराला आम्ही पकडून ठेवू आणि पोलिसांच्या ताब्यात करू. मग आपल्याकडं मोडगाव क्षेत्रात पेसा कायदा आहे. चे संवर्धन आपल्या एक जिम्मेदार नागरिक म्हणून तुम्ही काय बोलाल? त्याच्यावरती नरेश बोलतील. हा आपला जो पालघर जिल्हा आहे हा पूर्ण बहुल आदिवासी जिल्हा आहे आणि अशा ठिकाणी हे सर्रासपणे आदिवासी लोकांचे धर्मांतरण कसे काय करतात ह्याच्यावर अजूनपर्यंत शासन किंवा ग्रामपंचायत कसं काय कारवाई करत नाही. तर ह्याच्यासाठी जर त्यांनी नाही केली तर आमच्याकडून काहीतरी ह्याच्यावर भूमिका घेतली जाईल. ताई, जो आता प्रकार झाला की इथं ख्रिश्चन धर्माचे जास्त प्रचार प्रसार होत आहेत, मग तुम्हाला याच्यात काय अनुभव आला? म्हणजे आता जसं बाळ जन्माला वगैरे तर तेव्हा रीतिरिवाज कोणते आदिवासी परंपरेनुसार होतात की मग ख्रिश्चनमधून? आता तर बघायला भेटते की बाळ जन्माला आलं तरी ती झोळी बांधण्याचा कार्यक्रम करतात, तरी ते प्रार्थनेमध्येच करतात. आणि जे मृत्यू झाला कोणी म्हणजे गावामध्ये त्याचं पण ते सगळं त्या प्रार्थनेनेच सगळी त्यांची जी काही रीतिरिवाज आहे ती करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दादा, काल जो प्रकार आपल्या नजरेसमोर झाला तो काय होता नेमका, कसा काय झालं ते? सर्वांना जोहार. काल मी घरीच होतो, संडे पण होता तर मी घरीच होतो. मी इथे एक मोठा जमावाला आणि जस्ट माझ्या घरासमोरच जमावाला आणि काहीतरी त्यांचं प्रकरण चालू होतं. काय होतं ते मला माहीत नाही. तर नंतर त्यांचं काय झालं असेल ते माहीत नाही मला. पण नंतर जाताना माझ्या घराच्या इकडूनच रस्ता आहे तर ते जात होते, तर त्यांना मी थांबवलं. का म्हटलं तुम्ही हे काय प्रकार केला असं. सर्वप्रथम म्हणजे मी आमच्या गावातील काही तरुण होते त्यांना विचारलं का हे तुमचा काय प्रकार चालू आहे सर. तर सांगते आम्ही इथे चर्चमध्ये बोलावलेले आहेत आणि आज लोकांना इकडे एकत्र आणून आणि त्यांना बाप्तिस्मा दिला असं इथे. तर मला एकच सांगायचं आहे का जर हे पेसा गाव आहे आमचं, तर बाहेरचे लोक येऊन आणि इथे परस्पर जे आपले आदिवासी भोळी भाबळी लोक आहेत तर त्यांना कसं काय हे बाप्तिस्मा देतात. हे परस्पर इथे आमचं धर्मांतरण चालू आहे, हे कसं काय देतात असं.
तर त्या आमच्या गावातील म्हणजे मी तरुणांना विचारलं तर सांगतं मला त्याचं काही एवढं म्हणजे माहीत नाही, जो बर्दर आहे तर त्याला विचारा असं. तर त्या बर्दरला मी थांबवलं. बर्दरला विचारलं मी की तुम्ही हे काय केलं असं, इथे एवढा जमाव कुठून आला आणि इथे येऊन ना काय केलं. तर सांगते इथं आम्ही म्हणजे लोकांना बाप्तिस्मा दिला. तर बाप्तिस्मा दिला म्हणजे काय केलं तर सांगते सगळ्या लोकांना 16 लोक होते 16 लोकांना उभं केलं, त्यांच्यावर पाणी शिंपडलं आणि सांगता आम्ही पवित्र केलं. मग तुम्ही जर आता हे मला सांगा की आजचं युग एवढं विज्ञान युग असताना हे कुठेतरी अंधश्रद्धा करत आहेत. आपल्या म्हणजे जे आदिवासी बांधव जे शिकलेले नाही, अशिक्षित आहेत, भोळे भाबले आहेत, त्यांना त्याचं काही जाणीव नाही. हे लोक असे लोकांना हा बर्दर येऊन आणि बाप्तिस्मा देतो आणि हा बाप्तिस्मा देतो आणि काय सांगतो माहिती आहे का आज तुम्हाला बाप्तिस्मा दिला मी, आजपासून तुमची आदिवासी संस्कृती पूर्ण नष्ट होईल, त्याला काही विचारायचं नाही. देवाचा संदेश रानात योहानाला प्राप्त झाला आणि तो यार्देनच्या सर्व प्रांतात जाऊन पापक्षालनासाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याचा प्रचार करू लागला. आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप करा आणि बाप्तिस्मा घ्या, तरच तुम्हाला देव पाप क्षमा करील. ज्या यशया संदेष्टाच्या पुस्तकात लिहिलं आहे, रानात कोणीतरी ओरडत आहे की देवासाठी मार्ग तयार करा, त्याच्या प्रवासासाठी मार्ग सरळ करा. प्रत्येक खोरं पूर्णपणे भरलं जावो, प्रत्येक डोंगर आणि टेकडी सपाट केली जावो, वाकडे तिकडे असलेले मार्ग सरळ करा आणि ओबड धोबड मार्ग नीट करा आणि संपूर्ण मनुष्य जाती देवाचं तारण पाहिल. आम्ही काय करावं? आम्ही काय करावं अरे सांगा. सापाच्या पिल्लांनो, आम्ही काय करावं अशी आपली इच्छा आहे. कोणत्या मार्गाने आम्ही जावं आम्हाला सांग. ज्या कुणाकडे 2 सदरे आहेत त्यातून एक त्या माणसाला द्या ज्याच्याकडे नाही, आणि ज्यांच्याकडे अन्न आहे त्यांनी वाटून खावं. गुरुजी, आम्ही चकातदार आहोत. आम्ही काय करावं? कायद्यापेक्षा अधिक घेऊ नका. आणि आमच्याबद्दल काय? आम्ही काय करावं? कोणाकडूनही जबरदस्तीने पैसे घेऊ नका, कोणावरही खोटे आरोप लावू नका. आपल्या कमाईतच संतुष्ट असा. आम्हाला सांग, काय तूच ख्रिस्त आहेस? मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा करतो, पण कोणीतरी येतो आहे जो माझ्याहून अतिश्रेष्ठ आहे. त्याच्या पायताणांचे बंद सोडवायला देखील मी योग्य नाही. तो तुमचा बाप्तिस्मा अग्नीनं आणि पवित्र आत्म्यानं करील. त्याच्या हातात त्याचं सूप आहे, ज्यानं तो धान्यापासून कोंडा वेगळा करून आपल्या कोठारात साठवील. आणि पवित्र आत्मा देहरूपानं कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला. त्याच वेळी आकाशातून वाणी झाली, तू माझा परमप्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी संतुष्ट आहे. येशूनं आपल्या सेवेला आरंभ केला तेव्हा तो सुमारे 30 वर्षांचा होता. नंतर पवित्र आत्म्यानं परिपूर्ण झालेला असा तो यार्देन सोडून रानात गेला. तिथं सैतानानं त्याची 40 दिवस परीक्षा घेतली. या कालावधीत त्यानं काहीही खाल्लं नाही.
आणि सैतान त्याला म्हणाला, जर तू देवाचा पुत्र आहेस तर आज्ञा कर की हा धोंडा भाकर हो. असे लिहिलंय, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या प्रत्येक वचनाने जगेल. मग सैतानानं त्याला एका उंच ठिकाणी नेऊन जगातली सर्व राज्य एका क्षणात दाखवली. मी तुला ही सर्व वैभवशाली राज्य आणि अधिकार देईन. ती मला देण्यात आली आहेत आणि माझ्या मर्जीला येईल त्याला मी ते देऊ शकतो. जर तू माझी आराधना करशील तर हे सर्व तुझं होईल. लिहिलं आहे, प्रभू तुझा देव त्याची आराधना कर आणि त्याचीच सेवा कर. मग सैतानानं त्याला यरूशलेम मधल्या मंदिराच्या उंच टोकावर उभं केलं. तू जर देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी टाक, कारण शास्त्रात लिहिलं आहे की तुझं रक्षण करण्यास देव आपल्या दूतांना आज्ञा देईल आणि तुझ्या पायांना इजा होऊ नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलतील. शास्त्रात म्हटलंय, प्रभू तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. मग ज्या नासरेत गावी